अनगर येथे नव्यानेच मंजूर करण्यात आलेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधात मोहोळ तालुक्यातील जनतेत संतापाची लाट उसळली आहे। त्यातच एक भाग म्हणून सरकारच्या या निर्णयाविरोधात मोहोळ शहरात शनिवारी म्हणजे दिनांक 27 रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला। शासकीय विश्रामगृहावर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत अप्पर तहसील कार्यालयाच्या मंजुरीचा आदेश रद्द होईपर्यंत माजी आमदार राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांना प्रत्येक गावात प्रवेश बंदी करण्याचा सर्वानुमते ठराव करण्यात आलाय। कोणत्याही गावाची मागणी नसताना आणि मोहोळ येथील तहसील कार्यालयावर कायमाचा कोणताही ताण नसताना अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर केल्याचा आदेश आल्यानंतर तालुक्यात संतापजनक प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे। अनगर येथील अप्पर कार्यालयामुळे मोहोळ शहराचे महत्त्व आपसुकच कमी होणार आहे। त्यातच मोहोळ शहरातील जनतेने नेहमीच राजन पाटील यांना विरोध केला असून शिवाय त्यांना कधीही राजकीय साथ मिळाली नाही। त्यामुळे या शहरातील जनतेबद्दल त्यांच्या मनात मोठा आकस आहे। या आकसापोटी या भागातील जनतेने आपल्या समोर नाक घासले पाहिजे या भावनेतून या कार्यालयाचा घाट घातला आहे, अशा प्रतिक्रिया सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केल्यात। गावातील ग्रामस्थांनी आपल्याच गावात शासकीय कामासाठी यावे यामागे राजकीय सूड उगवण्याचा राजन पाटील यांचा हेतू असल्याचंही या बैठकीत नेत्यांनी बोलून दाखवलं।